विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी तुमचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि खूप विद्यार्थ्यांचे क्वेश्चन येते की मॅम रिझल्ट तर डिक्लेअर झाला, पण या समोरची प्रोसेस काय राहणार आहे? म्हणजे तुमची रजिस्ट्रेशन कसं करावं लागणार आहे, फॉर्म फिलिंग कशी करावं लागणार आहे, डॉक्युमेंट्स कोणकोणते आणि कसे अपलोड करावे लागणार आहेत, त्यासोबतच फीज झालं, टाईम झालं, मेरिट लिस्ट, सीट मॅट्रिक्स आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे कॅप राऊंड फर्स्ट, या सर्वांबद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन सांगा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व विषयांबद्दल बोलणार आहे. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर. हे बघा मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या गोष्टीची कल्पनाच नाही की पब्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन ब्राउचरचा जो PDF असते तो CET सेल काय पब्लिश करत असतो. यामध्ये या PDF मध्ये तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन बघायला मिळतात फॉर तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्मसाठी. आणि जेव्हा तुम्ही हे रूल्स अँड रेग्युलेशन रीड करता त्यानंतर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशनची प्रोसेस समोर करू शकता. आणि ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर काही दिवसांनी मेरिट लिस्ट लागते आणि या मेरिट लिस्टनंतर मग तुमची जी कॅपराऊंडची प्रोसेस आहे त्या कॅपराऊंडच्या प्रोसेसला सुरुवात होते. त्याआधी बघा, खूपच लिमिटेड सीट्स बाकी आहे फॉर काउन्सिलिंग सपोर्ट. तुम्हाला माहितीच आहे आमची एक्सपर्ट टीम आहे जी तुम्हाला फुल काउन्सिलिंग सपोर्ट प्रोव्हाइड करते. या काउन्सिलिंग सपोर्टमध्ये तुम्हाला आतापासून तर तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होईपर्यंत आम्ही तुम्हाला गायडन्स करतो. सोबतच तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार त्या सर्व फीचर्सचा तुम्हाला यामध्ये फायदा घ्यायला मिळतो. आणि ही जी आमची ऑफर आहे ही खूपच लिमिटेड टाईमसाठी आहे. पहिले 50 स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठीच ही ऑफर लिमिटेड आहे. जेव्हा तुम्ही तुमचं व्हॉट्सअपला आम्हाला पेमेंटचं स्क्रीनशॉट पाठवणार, तो स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला लगेच विदिन अ सेकंड तुम्हाला जो काउन्सिलिंग सपोर्टचा ग्रुप आहे त्यामध्ये तुम्हाला ॲड केला जाईल आणि तुम्हाला प्रायव्हेट काउन्सिलिंग दिल्या जाईल. तर नक्कीच तुम्ही हा काउन्सिलिंग सपोर्ट जॉईन करायला पाहिजे. तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज पण करू शकता आणि तुम्ही कॉल पण करू शकता. तर नक्कीच हा काउन्सिलिंग सपोर्ट जॉईन करा. त्यानंतर आपण रजिस्ट्रेशनसाठी जर बघितलं तर आपली जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस असते त्यासाठी तुम्हाला तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंटचा यूज करावं लागते. तिथं स्कॅन जेव्हा करता तुम्ही तुमचा फॉर्म भरता त्या फॉर्म फिलिंगच्या वेळेस अपलोडिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर्ड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स इन PDF फाईल आफ्टर सक्सेसफुल पेमेंट. तुमचं पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतात ते तुम्हाला PDF फाईलमध्ये तिथं अपलोड करावे लागतात. यानंतर तुम्हाला 1 to 2 टाईम एक्सटेन्शनचा वेळ मिळतो आणि मग नंतर तुमची जी पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट असते ती स्टेट वाईज तिथं लागत असते. यामध्ये तुम्ही तुमची स्टेट मेरिट लिस्ट पण बघू शकता आणि तुमची कॅटेगरी वाईज रँक पण बघू शकता. सपोज तुमची कॅटेगरी आहे OBC, त्यामध्ये तुमची रँक आली 11. सपोज तुमची कॅटेगरी आहे SC, त्यामध्ये तुमची रँक आली 5. तर तुम्ही स्टेट मेरिट लिस्ट पण बघू शकता आणि कॅटेगरी रँक पण यामध्ये बघू शकता. ठीक आहे. यानंतर काय होते बघा, यानंतर तुमची कॅप राऊंड फर्स्टसाठी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होते आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजची चॉईस फिलिंग करावी लागते. चॉईस फिलिंग म्हणजे सपोज तुमच्या प्रायोरिटी लिस्टवरती तुम्ही 1, 2, 3, 4 असे काही कॉलेज सिलेक्ट केले असतील तर तिथं तुम्ही तुमच्या प्रायोरिटी लिस्टनुसार 1, 2, 3, 4 असे तुम्ही तुमची चॉईस फिलिंग तिथं करू शकता आणि यानंतर तुमचा कॅप राऊंड फर्स्ट लागत असतो. ठीक आहे. आता आपण हे सर्व बघितलं. यामध्ये आता आपण बघणार आहे की 2026मध्ये आपला रिझल्ट तर डिक्लेअर झाला, पण त्या कॅप राऊंडच्या एक्सपेक्टेड डेट्स काय असणार आहे ते आपण यामध्ये बघणार आहोत समोर. ठीक आहे. हे बघा, जेव्हा आपली 2025मध्ये एक्झाम झाली त्या एक्झामची डेट आपली होती 7-8 एप्रिल. तर 2026मध्ये आपली डेट होती 6-7 मे. म्हणजे आपण 1 मंथ लॅग करत आहोत. 1 मंथनं आपण लॅग करत आहोत. म्हणजे आपली जी एक्झाम आहे ती 1 मंथनं लॅग करत आहे. त्यामुळे रिझल्ट किंवा इन्फॉर्मेशन ब्राउचरचा जो PDF झाला आणि कॅप राऊंडची प्रोसेस आणि रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही पण आपली थोडी लॅग करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण जर 2025चा डाटा बघितला तर 2025मध्ये रिझल्ट आला होता 15 मेला. तर 2026मध्ये तो आपल्याला 11 जूनला, कारण आपण ऑलरेडी एका मंथनं लॅग करत आहोत. ठीक आहे. त्यानंतर 2025मध्ये जो कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग होती ती 8 जुलैला होती. तर एक्सपेक्टेड आहे की 2026मध्ये जी कॅप रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंगची डेट असणार आहे ती असणार आहे मिड जुलैमध्ये, म्हणजेच 15 जुलैच्या आसपास किंवा लास्ट वीकमध्ये असणार आहे. आणि मेरिट लिस्ट जर आपण बघितलं तर ते 2025मध्ये 4 ऑगस्टला होती. तर 2026मध्ये ते ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये राहायची खूप जास्त शक्यता आहे. आणि जर आपण कॅप राऊंड फर्स्ट बघितला तर आपण जर 2025सोबत कंपॅरिझन केलं 2026चं तर 2025मध्ये कॅप राऊंड फर्स्ट आपला होता 5 to 7 ऑगस्टच्या दरम्यान. तर आता आपल्या 2026मध्ये तो शक्यता आहे की ऑगस्टच्या फर्स्ट वीकला लागणार किंवा मिड ऑगस्टमध्ये लागण्याची त्याची शक्यता आहे. आणि रिझल्ट तर आपला माहीतच आहे, रिझल्ट 2025मध्ये 8 ऑगस्टला लागला होता. तर ह्यावर्षी जसं आपण ऑलरेडी लॅग करत आहोत ना, त्यामुळे मिड ऑगस्टपर्यंत आपला हा रिझल्ट येऊन जाईल.